राजीव सातव यांच्या निधनानं राज्यावर मोठी शोककळा कोसळलेली आहे। काँग्रेसचं मोठं नुकसान झालेलं आहे। काँग्रेसचे सगळे दिग्गज नेते प्रभारी एच.के. पाटील यांच्यासह काँग्रेसचे सगळे दिग्गज नेते राजीव सातव यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हिंगोलीत कळमनुरीत दाखल झाले। आपण हा मोठा अफाट असा जनसागर पाहतो आहोत। हे सगळे त्या ठिकाणचे स्थानिक नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी हे सगळे जण राजीव सातव यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आलेले आहेत। गुजरातमध्ये निवडणुकीच्या काळात ते प्रभारी होते। गुजरात काँग्रेसमधील काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी सुद्धा राजीव सातव यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हिंगोलीत आलेले आहेत। ही कार्यकर्त्यांना अश्रू अनावर होत आहेत आणि राजीव सातव हे किती तिथल्या लोकांची त्यांची नाळ घट्ट जुळलेली होती। तिथल्या लोकांच्या प्रश्नांची, सुखदुःखांची त्यांना किती जाण होती। या लोकांशी ते किती जवळचे त्यांचे संबंध होते, चांगले संबंध होते, कारण कार्यकर्ते पण त्यांनी अगदी शेवटपर्यंत जपलेलं होतं आणि त्यामुळेच या कार्यकर्त्यांना, सर्वसामान्य नागरिकांनाही अश्रू अनावर होत आहेत। थोड्याच वेळात राजीव सातव यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील। काँग्रेससाठी हे मोठं नुकसान, कधीही न भरून निघणारं नुकसान। अवघं 47 वर्षाचं त्यांचं वय, 19 वर्षांची त्यांची एक राजकीय कारकीर्द, पंचायत समिती सदस्य, राज्यातलं युवक काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद, त्यानंतर महत्त्वाचा आणि मोठा टप्पा तो म्हणजे राष्ट्रीय पातळीवरचं युवक काँग्रेसचं अध्यक्षपद, खासदारकी लोकसभेची हिंगोलीतून। त्यावेळेला खरं तर मोदी लाट होती, त्यामुळे त्या 2014च्या मोदी लाटेतही राज्यातून काँग्रेसचे जे 2 खासदार निवडून गेलेले होते त्यातले एक होते राजीव सातव। हिंगोलीचा मतदारसंघ खरं तर राष्ट्रवादीचा, मात्र त्यावेळेला वाटाघाटी करत हा मतदारसंघ काँग्रेसनं मागून घेतला। या ठिकाणाहून काँग्रेसनं राजीव सातव यांना उमेदवारी दिली। राजीव सातव निवडूनही आले, हा विश्वास म्हणजे तिथल्या काँग्रेसनं दाखवलेला त्यांच्या उमेदवारीवरचा विश्वास, तिथल्या लोकांनीही राजीव सातव यांच्यावर विश्वास दाखवला आणि ते निवडून गेले होते लोकसभेवर। मोदी लाटेतही 2019 मध्ये ते निवडणुकीला उभे राहिले नाहीत। राज्यसभेवर त्यांना नंतर काँग्रेसनं नेमून दिलेलं होतं, राज्यसभेची खासदारकी त्यांना देण्यात आलेली होती। 19 एप्रिलला त्यांना कोरोनाची लक्षणं जाणवलेली होती, त्यामुळे टेस्ट करण्यात आली। त्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर काहीशी गुंतागुंत निर्माण झाली। व्हेंटिलेटरवर त्यांना ठेवण्यात आलेलं होतं। 22 एप्रिलला त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं। त्यानंतर प्रकृतीची काही गुंतागुंत निर्माण झाल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेलं होतं। 23 दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते। काल त्यांचं पहाटे निधन झालं। थेट आपण संवाद साधणार आहोत आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याशी। अक्षय, मोठा जनसमुदाय या ठिकाणी जमलेला आहे आपल्याशी जोडल्या गेलेल्या या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी। त्यांच्यासाठी हे मोठं नुकसान, कधीही न भरून निघणारं नुकसान। नक्कीच हे या त्यांच्या भागासाठी, मराठवाड्यासाठी कधी न भरून येणारं नुकसान आहे। तसंच काँग्रेसचे नेते सुद्धा हे मानतात की काँग्रेससाठीही हे कधी न भरून येण्यासारखं त्यांचं नुकसान झालेलं आहे। कारण असे अनेक नेते म्हणजे कमी नेते असतात की ज्यांना सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची एवढी जाण असते। त्यापैकीच एक राजीव सातव होते। मराठवाड्यातल्या जे काही मराठवाड्यातील समस्या आहे, मग ते शेतकऱ्यांच्या असो, कामगारांच्या असो, ओबीसी समाजाच्या असो, ह्या सगळ्या समस्यांची त्यांना बऱ्यापैकी जाण होती आणि नुसतं जाण असून ते थांबले नाही, तर त्या सगळ्या न्याय कसा मिळेल, आपल्या मतदारसंघातील सगळ्या सर्वसामान्य माणसाला न्याय कसा मिळेल, त्याच्या कामांचा पाठपुरावा एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण किती जिद्दीने केला पाहिजे, हे सगळं राजीव सातव यांना माहिती होतं आणि ते सगळ्या त्या गोष्टी लिलया करायचे। आणि त्याच म्हणूनच आज राजीव सातव ज्यावेळी त्यांचं काल निधन झालं, तर कालपासूनच हा संपूर्ण परिसर, कळमनुरीत, हिंगोली आणि आसपासचा जो परिसर आहे हा शोकाकुल झालेला आहे। काल देखील त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या सगळ्या कळमनुरीकरांनी केली होती, हिंगोलीकरांनी केली होती। त्यांचं पार्थिव आज सकाळी साधारण 7:30 वाजताच्या सुमारास अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं। हजारो नागरिकांनी त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं। सातत्यानं पुन्हा पुन्हा तो विषय येतो की फक्त राजीव सातव यांचं नेतृत्व किंवा त्यांचे प्रश्न किंवा त्यांचा चाहते हे त्यांच्या हिंगोली मतदारसंघात किंवा त्यांच्या जिल्ह्यापुरतेच महत्वाचे नव्हते,
तर त्यांचे इतरही राज्यांमध्ये गुजरात असो, राजस्थान असो, मध्य प्रदेश असो, या ठिकाणी देखील राजीव सातव यांना मानणारा एक वर्ग होता आणि त्यापैकीच काही लोक आज या ठिकाणी दाखल झाले आहेत. आता शासकीय इतमामात राजीव सातव यांना अखेरची सलामी पोलिसांकडून दिली जाते. पोलीस दलातर्फे शोकशस्त्र चालू आहे. शोकशस्त्र संपन्न झाल्यानंतर जमलेल्या सर्व नागरिकांनी 2 मिनिटांकरता श्रद्धांजली व्हायची आहे. सर्वांना विनंती आहे की 2 मिनिटांकरता आपण श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेणार आहोत. तर कृपया आपण आपल्या जागेवर उभं राहावे. राजीव सातव यांच्या निधनानं राज्यावर शोककळा पसरलेली आहे. काँग्रेसचं मोठं नुकसान झालेलं आहे. राजीव सातव यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंच्या संख्येनं लोक इथं आलेले आहेत. या सगळ्याच कार्यकर्त्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांनाही अश्रू अनावर होतात. काँग्रेसचेही प्रदेशाध्यक्ष असतील, दिग्गज बाकीचे नेते, काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील सुद्धा राजीव सातव यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कळमनुरीत दाखल झाले. आता मी विनंती करतो, महाराष्ट्राचे प्रभारी एच.के. पाटील साहेब हे सोनिया गांधी तर्फे पुष्पचक्र अर्पण करतील. आपले लाडके नेते आदरणीय राजीवजी सातव यांना एच.के. पाटील साहेब हे पुष्पचक्र अर्पण करतील. त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले हे राहुलजी गांधी यांच्यातर्फे पुष्पचक्र अर्पण करतील. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान बांधकाम मंत्री नामदार अशोकराव चव्हाण हे प्रियंका गांधी तर्फे पुष्पचक्र अर्पण करतील. महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे पुष्पचक्र अर्पण करतील. महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री नितीनजी राऊत हे पुष्पचक्र अर्पण करतील. गुजरात विधानसभेचे काँग्रेस पक्षाचे सीएलपी लीडर परेश धनानी हे पुष्पचक्र अर्पण करतील. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सेक्रेटरी व मराठवाड्याचे इंचार्ज
संपत कुमारजी हे आपलं पुष्पचक्र अर्पण करतील. त्याचबरोबर महाराष्ट्राचे मंत्री विजय वडेट्टीवार हे सुद्धा पुष्पचक्र अर्पण करतील. महाराष्ट्राचे मंत्री असलमजी शेख हे पुष्पचक्र अर्पण करतील. समोर समोर तिकडे पुष्पचक्र अर्पण झाल्यानंतर शासनाची मानवंदना हे आपले राजूजी सातव यांना वाहण्यात येईल. पोलीस दलाला विनंती आहे की त्यांनी आपला मानवंदनेचा चला मागे चला मग चला तिकडं हे मागे मागे मागो. शासकीय इतमामात राजीव सातव यांच्यावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. सलामी दिली जाते आणि त्यानंतर राजीव सातव यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. अशा रीतीनं या ठिकाणी अत्यंत जड अंतकरणानं आपल्या लाडक्या नेत्याला प्रशासनाच्या वतीनं सलामी देण्यात आलेली आहे. त्या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मी या विभागाचे माजी आमदार
आदरणीय संतोषराव टारफे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी श्रद्धांजली अर्पण करावी. आज आपण इथे सर्वांचे लाडके नेते राजेभाऊ सातव यांच्या अंत्ययात्रेसाठी जमा झाले. खरं म्हणलं तर भाऊ, आम्हाला विश्वासच बसत नाही की आज तुम्ही आमच्यामध्ये नाही. राजीव सातव यांच्या निधनानं राज्यावर शोककळा पसरलेली आहे. थोड्याच वेळात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. खासदार राजीव सातव यांना अखेरचा निरोप दिला जातोय आणि यासाठी मोठा जनसमुदाय या ठिकाणी कळमनुरीत आलेला आहे. या सगळ्याच कार्यकर्त्यांना, सगळ्या सर्वसामान्य नागरिकांनाही अश्रू अनावर होत आहेत. राजीव सातव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. त्याआधी त्यांना सलामी देण्यात आलेली आहे. काँग्रेसचे सगळे प्रमुख नेते, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, काँग्रेसचे प्रभारी यांच्यासह काँग्रेसचे सगळेच दिग्गज नेते कळमनुरीत राजीव सातव यांना अखेरचा निरोप देण्यासाठी दाखल झालेले होते. राजीव सातव यांना कोरोना झालेला होता. कोरोनावरील उपचारादरम्यान काही गुंतागुंत निर्माण झालेली होती. व्हेंटिलेटरवर 23 दिवस ते होते. काल पहाटे त्यांचं निधन झालं. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. कळमनुरीत शोकाकुल वातावरण आहे. राजीव सातव यांना प्रियंका गांधी, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यातर्फेही या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यात आलेली आहे. पंचायत समिती सदस्य ते खासदारकी असा त्यांचा हा राजकीय प्रवास. मात्र या सगळ्या राजकीय प्रवासात त्यांनी लोकांना आपल्या सोबत ठेवलं. म्हणजे कार्यकर्ते पण त्यांनी हे शेवटपर्यंत जपलेलं होतं. त्यांच्या कुटुंबासाठी हा मोठा धक्का, मोठी शोककळा त्यांच्या कुटुंबावर पसरलेली आहे. कार्यकर्त्यांनाही अश्रू अनावर होत आहेत. सकाळपासून या संपूर्ण परिसरावर या ठिकाणी शोकाकुल असं वातावरण दिसतं आहे. कार्यकर्ते येत आहेत, त्यांना विश्वास बसत नाहीये, धक्का बसलेला आहे या सगळ्याच इथल्या लोकांना, कार्यकर्त्यांना. या कार्यकर्त्यांना अश्रू अनावर होत आहेत. अखेरचा निरोप राजीव सातव यांना दिला जातो आणि त्यासाठी मोठा जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे. गुजरातमधूनही काँग्रेसचे त्या ठिकाणचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे राजीव सातव यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कळमनुरीत दाखल झालेत. आज त्यांच्यावर आता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. थोड्याच वेळात त्यांना अखेरचा निरोप दिला जाईल. राजीव सातव यांच्या निधनानं संपूर्ण राज्यावर शोककळा पसरलेली आहे. 2 महत्त्वाचे असे गांधी घराण्याचे शिलेदार हे या कोरोना संकटादरम्यान गांधी घराण्यानं गमावलेत. सातव हा तो दुसरा चेहरा, राजीव सातव यांचा हा दुसरा चेहरा, जो कोरोना नंतरच्या गुंतागुंतीमुळे गांधी घराण्याचा निष्ठावान असा हा चेहरा. राजीव सातव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्या कुटुंबासाठी हा मोठा धक्का. 23 दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. मध्यंतरीच्या काळात त्यांची प्रकृती स्थिर झालेली होती. एक आशा निर्माण झालेली होती की लवकरच आता ते पुन्हा पूर्ववत आपल्या सगळ्यांमध्ये येतील, अशी त्यांच्या कुटुंबियांना आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सुद्धा एक आशा होती की आता पुन्हा एकदा आपल्यासोबत आपला नेता येईल, पुन्हा एकदा दैनंदिन जीवन सुरू करेल. मात्र कोरोनातून ते बरे झाले. त्यानंतर फुफ्फुसाचा संसर्ग, त्यातली गुंतागुंत वाढत गेली. एक अवयव निकामी होत गेले आणि त्यातच त्यांचं निधन झालं. अक्षय कुडकेलवार यांच्याकडे आपण जाणार आहोत. अक्षय, थोड्याच वेळात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अखेरचा निरोप दिला जाणार आहे राजीव सातव यांना. कळमनुरीतले हे दृश्य आहेत. राजीव सातव यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे. या सगळ्यांसाठीच हा मोठा धक्का, त्यांच्यासाठी कधीही न भरून निघणारं त्यांचं हे नुकसान.
अक्षय, आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत। अक्षय, या सगळ्यांसाठी हे कधीही न भरून निघणारं नुकसान आहे आणि त्यामुळेच अखेरचा निरोप देण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने लोक त्या ठिकाणी एकत्र आलेले आहेत। आपण जर या राजीव सातव यांचे अंत्यसंस्कार आता हा परिसर बघितला तर संपूर्ण परिसरात मोठी गर्दी राजीव सातव यांच्यावरती प्रेम करणाऱ्या कळमनुरीवासियांनी, हिंगोलीवासियांनी केली आहे। देशातील युवक काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत या ठिकाणी दाखल झाले आहेत। सगळ्यात महत्वाचं, गुजरातमधनं देखील काँग्रेसचे मोठ्या प्रमाणात नेते दाखल झालेले आहेत। गुजरातमध्ये मोदी, अमित शहा यांचा प्रभाव बघता त्यांना ज्यावेळी प्रभारी राजीव सातव होते त्यांनी अभूतपूर्व यश गुजरात निवडणुकीमध्ये काँग्रेसला मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचमुळं त्यांचं जे दिल्ली दरबारी वजन आहे, राजीव सातव यांचं मोठं वजन होतं। त्यासोबतच त्यांचे सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासोबत अत्यंत जवळचे आणि स्नेहाचे संबंध होते आणि म्हणून राहुल गांधींनी या ठिकाणी येण्याची तयारी देखील आज दर्शवली होती। मात्र कोरोना काळ बघता ते या ठिकाणी त्यांनी आले नाही। एकूणच जर आपण बघितलं तर 2014ला ते ज्यावेळी मोदी लाटेत 2च खासदार निवडून आले होते, त्यावेळी राजीव सातव हे काँग्रेसच्या त्या 2 खासदारांपैकी एक होते आणि अशोकराव चव्हाण दुसरे होते। 2019 मध्ये त्यांनी या ठिकाणी त्यांची जागा सोडली, मात्र तरी काँग्रेसने त्यांच्यावरती राज्यसभेची जबाबदारी टाकली आणि यावरूनच काँग्रेस आणि राजीव सातव यांच्यावर असणारा विश्वास आणि राजीव सातव सारख्या जे राजीव सातव सर्वसामान्यांना न्याय देण्याचा आटोकाट प्रयत्न करायचे, त्यांना देखील पक्षाने वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या टाकून जनतेला न्याय देण्यासाठी त्यांच्यावरती जबाबदाऱ्या सोपवल्या आणि त्याच माध्यमातून राजीव सातव हे नेहमीच प्रयत्न करायचे। अनेक या ठिकाणच्या स्थानिक लोकांशी बोलण्याचा आम्ही प्रयत्न केला, त्यांच्याकडनं सुद्धा हेच सांगितलं जात आहे की आमच्या ज्या काही मागण्या घेऊन आम्ही त्यांच्याकडे गेलो, मग त्यांनी मुंबईत बोलवलं असेल, मग दिल्लीत बोलवलं असेल, तर ते कुठल्याही कामाचा पाठपुरावा करण्यासाठी ते स्वतः त्या लोकांना घेऊन, संबंधित अधिकारी असोत, मग मंत्री असोत किंवा इतर काही ब्युरोक्रॅट्स असतील, यांच्याकडे राजीव सातव स्वतः घेऊन जायचे आणि आपल्या मतदारसंघातल्या, आपल्या जिल्ह्यातल्या, आपल्या लोकसभेतील मतदाराला, सर्वसामान्य नागरिकाला न्याय कसा मिळेल यासाठी सतत अग्रेसर राजीव सातव असायचे। मात्र यानंतर आपण जर बघितलं तर 2014 मध्ये, त्यासोबतच त्याच्या आधीची जर त्यांची पार्श्वभूमी बघितली तर महाराष्ट्र युवक प्रदेश काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद, त्यानंतर देशपातळीवरचं त्यांचं अखिल भारतीय युवक काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद, अशी महत्वाची पदं त्यांनी भूषवली आणि त्या माध्यमातून मग अनेक पदयात्रा असो, युवकांना काँग्रेसकडे जास्तीत जास्त आकर्षित करण्याचं काम असो, हे राजीव सातव यांच्या माध्यमातून केलं गेलं आणि त्यानंतर आता अलीकडच्या काळात आपण जर बघितलं तर राजीव सातव हे त्यांची कोरोनासोबत त्यांनी लढा दिला, त्या कोरोनातनं बरे देखील झाले। मात्र पोस्ट कोविड जे काय कोरोनाचे परिणाम जाणवतात त्यांचा ते शिकार ठरले आणि त्याचमुळं पोस्ट कोविड त्यांना अनेक आजार झाले आणि त्यानंतर त्याच आजारांमुळे राजीव सातव यांचं आज त्यांचं निधन झालं आणि आता थोड्याच वेळात राजीव सातव अनंतात विलीन होतील। काही वेळापूर्वी शासकीय जे सन्मान आपण म्हणतो पोलिसांकडनं जो देण्यात येत असतो तो देखील देण्यात आला। 3 राऊंड हवेत फायर करण्यात आले। गार्ड ऑफ ऑनर महाराष्ट्र पोलिसांकडनं राजीव सातव यांना देण्यात आला आणि आपण बघतोय आता राजीव सातव यांना अनंतात विलीन करण्याची शेवटची तयारी, त्यांच्या अंत्यसंस्काराची शेवटची तयारी करण्यात येते आणि त्यानंतर राजीव सातव यांना मुखाग्नी दिली जाईल आणि राजीव सातव हे अनंतात विलीन होतील। अर्थात राजीव सातव जरी अनंतात विलीन झाले तरी त्यांच्या माध्यमातून त्यांच्या ज्या आठवणी, त्यांनी सर्वसामान्यांप्रतीची जी तळमळ होती त्याचबाबतच्या आठवणी आणि त्यांची उणीव ही हिंगोलीवासियांच्या मनात नेहमीच कायम राहील। राजीव सातव यांना अखेरचा निरोप दिला जातोय। मोठ्या संख्येने या ठिकाणी शोकाकुल जनसमुदाय आलेला आहे, त्या सगळ्यांसाठीच एक मोठा धक्का। राजीव सातव यांचं निधन हा त्यांच्या कुटुंबासाठी सुद्धा हा मोठा धक्का आहे। राजीव सातव यांना आता मुखाग्नी दिला जाईल, त्यांना अखेरचा निरोप दिला जाईल।
काँग्रेसचे दिग्गज नेते राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी इथे कळमनुरीमध्ये आलेले होते. काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचं काल पहाटे निधन झालं. राजीव सातव यांच्या निधनानं काँग्रेसचं कधीही भरून न निघणारं नुकसान झालेलं आहे. एक मोठी पोकळी निर्माण झालेली, एक आश्वासक नेतृत्व राजीव सातव यांचं होतं. या कुटुंबाचा हा आधारवड. सातव यांच्या निधनानं राज्यावर शोककळा पसरलेली आहे. मोठा शोकाकुल जनसमुदाय आपल्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी कळमनुरीत दाखल झालेला आहे. काँग्रेसचेही सगळे दिग्गज नेते या ठिकाणी आलेले होते. राजीव सातव यांच्यावर त्यांना आता मुखाग्नी दिला जाईल, त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. राहुल गांधी, प्रियंका गांधी, सोनिया गांधी यांच्यातर्फेही इथे राजीव सातव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्याआधी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार आता त्यांच्यावर केले जातील. त्याआधी सलामी त्यांना देण्यात आलेली आहे. मानवंदना पोलीस दलाकडून देण्यात आली. कोरोनातून बरे झाल्यानंतर काही गुंतागुंत निर्माण झाली. फुफ्फुसाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झालेला होता. त्यातून एक एक अवयव निकामी होत गेले आणि ही त्यांची झुंज अपयशी ठरली. काल पहाटे त्यांचं निधन झालं. राजीव सातव यांना मुखाग्नी दिला जातोय. त्यांचा अखेरचं दर्शन घेण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथे आलेले होते. त्या सगळ्यांनाच अश्रू अनावर झालेले होते. राजीव सातव यांचं निधन या सगळ्यांसाठीच एक मोठा धक्का आणि त्यामुळेच कळमनुरीमध्ये फक्त त्यांच्या मतदारसंघातील किंवा त्यांचे जवळचे कार्यकर्तेच नाही तर जिल्ह्यातून, जिल्ह्याबाहेरूनही आणि गुजरातमधून सुद्धा मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे राजीव सातव यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आलेले होते. त्यांना मुखाग्नी दिला जातोय. राजीव सातव यांना अखेरचा निरोप देण्यासाठी काँग्रेसचे सगळे महत्त्वाचे नेते, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, काँग्रेसचे प्रभारी HK पाटील हेही या ठिकाणी आलेले होते. राजीव सातव यांना अखेरचा निरोप दिला जातोय. पंचायत समिती सदस्य, त्यानंतर राज्यातील युवक काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद, राष्ट्रीय पातळीवरील युवक काँग्रेसचं अध्यक्षपद आणि खासदारकी लोकसभेची आणि राज्यसभेची अशी मोठी आणि महत्त्वाची असे टप्पे या राजकीय कारकिर्दीतले त्यांनी गाठलेले होते. राजीव सातव यांना मुखाग्नी देण्यात आलेला आहे. त्यांच्या कुटुंबासाठी हा मोठा धक्का आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी, त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांसाठी सुद्धा, कारण तिथल्या प्रश्नांची, त्यांच्या दुःखाची विशेषतः राजीव सातव यांना जाण होती. वेळोवेळी शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा तिथले स्थानिक प्रश्न असतील हे सातत्यानं राजीव सातव हे मांडत असायचे. राजीव सातव यांना मुखाग्नी देण्यात आलेला आहे. अखेरचा निरोप देण्यात आलेला आहे. शोकाकुल हा संपूर्ण हे वातावरण आहे. हा जनसमुदाय शोकाकुल झालेला आहे. राजीव सातव यांना श्रद्धांजली देताना काही कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झालेले होते. हिंगोलीतील कळमनुरीमध्ये शोकाकुल वातावरणात राजीव सातव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. काँग्रेसचे सगळेच दिग्गज नेते, प्रभारी HK पाटील यांच्यासह काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसह सगळेच नेते हे इथे आलेले होते. खासदार राजीव सातव यांचं काल निधन झालं पहाटे. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार शासकीय इतमामात केले जात आहेत. हा संपूर्ण परिसर हा शोकाकुल वातावरण या ठिकाणी दिसतंय. कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झालेले होते. त्यांना मुखाग्नी देण्यात आलेला आहे.
राजीव सातव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याआधी त्यांना पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली. काँग्रेसचे सगळेच दिग्गज नेते राजीव सातव यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कळमनुरीत दाखल झालेले होते. राजीव सातव यांच्या निधनानं राज्यावर शोककळा पसरलेली आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का. काँग्रेस पक्षाचं एक आश्वासक नेतृत्व म्हणून राजीव सातव यांच्याकडे पाहिलं जायचं आणि हे आश्वासक नेतृत्वच काँग्रेसनं आज गमावलेलं आहे. सातव यांच्या निधनानं राज्यावर शोककळा पसरलेली आहे. त्यांच्या कुटुंबियांसाठी हा मोठा धक्का. खासदार राजीव सातव अनंतात विलीन झालेले आहेत. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवाजीराव मानेकर प्रतिमेला पुष्पहार करतील. यानंतर बाळासाहेब थोरात यांना विनंती अभिवादन व्यक्त करावं. राजीव सातव यांना निरोप देत असताना आपल्याला अत्यंत दुःख सर्वांना होत आहे. कारण अत्यंत सभापती म्हणून जिल्हा परिषदचं काम कामापासून तर खासदारकीपर्यंत त्यांनी आपलं आदरणीय सोनेजींचं राहुलजींचं एक आवडतं व्यक्तिमत्व, विश्वासाचं व्यक्तिमत्व म्हणून फार निर्माण केलं आणि ते पुढचे 25-30 वर्ष ज्यांना देशाच्या पातळीवर कर्तृत्व गाजवायचं होतं असं व्यक्तिमत्व त्यांच्या कुटुंबाचं महाराष्ट्राचा आणि देशाचं सुद्धा ज्यावेळेस देशाला त्यांची गरज होती, लोकशाहीला गरज होती, सुजाणीला गरज होती, त्यावेळेस ते आमच्या त्याचं दुःख आपल्या सर्वांना होतं आहे. आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलेवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अक्षय, त्यांच्या कुटुंबासाठी हा खूप खूप मोठा धक्का. नक्कीच साधारण कुटुंबामध्ये राजीव सातव ज्या प्रकारचं त्यांचं बाहेरील लोकांसोबत चांगले जिव्हाळ्याचे संबंध होते, घरात देखील ते त्यांचा मुलगा पुष्कराज असो, त्यांच्या पत्नी प्रज्ञा, मुलगी यांच्याशी देखील त्यांचे अत्यंत प्रेम होतं. मुलासोबत ते मित्राप्रमाणे राहायचे. मैत्रीपूर्व संबंध त्यांच्या मुलाचे होते. त्यांचा मुलगा पुष्कराज आता 10व्या वर्गात यावर्षी आहे आणि विशेष त्याच्या प्रत्येक मग त्याच्या पुष्कराच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या नावाने कार्यक्रम असो, असे बरेच उपक्रम, सामाजिक उपक्रम त्यांच्याकडनं घेतले जायचे आणि साहजिकच निश्चितच. धन्यवाद अक्षय.